Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we covered the narcotic analgesic drug. Okay. So pro type drug आपण cover केलेला आहे morphine. Okay. Next आपल्याला pro type drug बघायचा आहे which comes under the same class, that is natural opium alkaloids, which is known as कोडीन. ओके. सो मॉर्फिन स्टडी करताना आपण मॉर्फिन इन डिटेल स्टडी केलेला आहे अलॉंग विथ देअर फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स. ओके. त्याची CNSवर असेल किंवा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टवर असेल, स्मूथ मसल्स किंवा न्यूरोएंडोक्राइन सिस्टीम असेल, CVS असेल, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम असेल, याच्यावर कोणते इफेक्ट मिळतात हे आपण इन डिटेल बघितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, त्याचं ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन बघितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण मॉर्फिनमध्ये त्याचे ॲडवर्स इफेक्ट बघितलेले आहे, त्याचा टॉलरन्स, ॲडिक्शन इफेक्ट बघितलेला आहे. त्याच्यानंतर मॉर्फिनची ॲक्यूट पॉयझनिंग झाल्यानंतर कोणत्या कोणत्या कंडिशन बॉडीमध्ये अराईज होतात, ते का होतं आणि जनरली कोणता अँटागोनिस्ट ड्रग यूज केला जातो, तर नॅलोक्झोन हा ड्रग यूज केला जातो. त्याची ॲक्शन आपण बघितलेली आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, अलॉंग विथ आपण मॉर्फिनचे थेरॅपेटिक युजेस बघितलेले आहेत अलॉंग विथ देअर प्रिपरेशन अँड डोसेस. ओके. तसाच आपल्याला आता कोडीन नेक्स्ट ड्रग प्रोटाईप ड्रग बघायचा आहे अंडर द नार्कोटिक ॲनाल्जेसिक chapter. Okay. So generally codeine is an opioid methyl morphine with relatively limited analgesic effect. Okay. So generally it is nothing but the methyl morphine. Okay. So morphine चं सेम स्ट्रक्चर आहे ज्याला मिथाइल ग्रुप अटॅच झालेला आहे म्हणून कोडीन आहे विच इज नोन ॲज मिथाइल मॉर्फिन. ओके. सो त्याचे जे ॲनाल्जेसिक इफेक्ट आहे तर मॉर्फिनसोबत जर कम्पॅरेटिव्ह केला तर त्याची ॲनाल्जेसिक इफेक्ट आहे तो लिमिटेड आहे. इट डज नॉट कॉज ए सिग्निफिकंट रेस्पिरेटरी डिप्रेशन बट हॅज गुड अँटीटोसिव्ह प्रॉपर्टी. ओके. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे की मॉर्फिन जो आहे तो रेस्पिरेटरी डिप्रेशन करतो. ओके. बट त्याचा जो रेस्पिरेटरी डिप्रेशनचा इफेक्ट आहे आणि जर कोडीनचा जर इफेक्ट बघितला तर कोडीनचा रेस्पिरेटरी डिप्रेशनचा इफेक्ट जो आहे तो कमी आहे. ओके. पण त्याचा जो अँटीटसिव्ह इफेक्ट आहे, ओके, कफ सेंटर डिप्रेस करायचा जो इफेक्ट आहे तो काय आहे, मॉर्फिनपेक्षासुद्धा कोडीनचा मॅक्झिमम आहे. ओके. आपल्याला माहिती आहे की आपण जे कफ सिरप यूज करतो त्याच्यामध्ये कोडीन जनरली असतं. ओके. सो कोडेक्स हे एक कफ सिरप होतं की ज्याच्यावर बॅन केलेलं आहे किंवा फक्त स्ट्रिक्टली ते प्रिस्क्रिप्शननेच दिलं जातं. ओके. सो कोडीन त्याच्यामध्ये मेजर हे आहे कंपोनंट्स आहे. ओके. सो कोडीन रेजेस द स्टिम्युलस थ्रेशोल्ड ऑफ कप सेंटर अँड दस हॅज कप सप्रेसिंग इफेक्ट. ओके. सो जनरली तो काय करतो, त्याची ॲक्शन कप सप्रेशनची अँटीटसिव्ह ॲक्शन कशी दाखवतो, दॅट इन्क्रीजेस द स्टिम्युलस थ्रेशोल्ड ऑफ द कप सेंटर अँड दस हॅज अ कप सप्रेसिंग इफेक्ट. ओके. सो कप सेंटरचा जो स्टिम्युलस थ्रेशोल्ड आहे तो इन्क्रीज करतो आणि त्याच्यामुळे तो काय करतो, कप सेंटरवर सपरेशन ॲक्शन प्रोड्यूस करतो अँड दॅट्स वाय इट्स ॲक्ट्स ॲज अन अँटीटसिव्ह. ओके. सो कोडीन इट इज जनरली नथिंग बट द मिथाइल मॉर्फिन. ओके. सो जेव्हा बॉडीमध्ये आपण जेव्हा कोडीन ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करतो इट अंडरगोज द डिकम्पोजिशन, त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते मिथेन आणि मॉर्फिनमध्ये होतं. ओके. सो फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ज्या आहेत कोडीनच्या विच इज सिमिलर टू मॉर्फिन बट त्याची जर पोटेन्सी बघितली आणि जर त्याची ॲडिक्शन कॉझिंग कॅपॅबिलिटी जर आपण बघितली तर ती लेस आहे मॉर्फिनपेक्षा. ओके. मॉर्फिन जो आहे तो मोर पोटेंटसुद्धा आहे आणि ॲडिक्शनसुद्धा मॉर्फिनने खूप जास्त होतं. ओके. कोडीन जो आहे त्याची पोटेन्सी मॉर्फिनपेक्षासुद्धा कमी आहे आणि त्याचा जो ॲडिक्शनचा जो इफेक्ट आहे तो सुद्धा मॉर्फिनपेक्षा कमी आहे. ओके. जनरली कॉन्स्टिपेशन ॲक्शन जी आहे ती सुद्धा मॉर्फिनपेक्षा कोडीनची कमी आहे. ओके. सो इट इज नॉट पॉवरफुल डिप्रेसंट लाईक मॉर्फिन. ओके. सो डिप्रेशन ॲक्शन जी मॉर्फिनची CNSवर आहे तेवढी पॉवरफुल डिप्रेसंट ॲक्शन जी आहे ती कोडीनची नाही आहे CNSवर. ओके. सो त्याची जी डिप्रेशंट ॲक्शन आहे ती कफ सेंटरवर फुल इफेक्टने मिळते. ओके. कफ सेंटरवर त्याचा जो इफेक्ट आहे डिप्रेशनचा तो फुल मिळतो. ओके. सो त्याच्यामुळे जनरली ड्राय कफची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये कोडीन जो आहे तो यूज केला जातो कारण का त्याची जी डिप्रेसंट ॲक्शन आहे ती कशावर आहे, कप सेंटरवर आहे. ओके. नेक्स्ट आहे इट हॅज सिनर्जिस्टिक इफेक्ट विथ नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक लाईक ॲस्पिरिन. ओके. सो जर कोडीन आणि ॲस्पिरिन हे दोन ड्रग जर एकत्र ॲडमिनिस्ट्रेट केले दे प्रोड्यूस अ सिनर्जिझम. ओके. सिनर्जिझम म्हणजे काय, तर दोन ड्रग जेव्हा आपण एकत्र ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे सेम कॅटेगरीचे तेव्हा त्यांचा जो इफेक्ट मिळणार आहे तो
त्यांच्या ॲडिटिव्ह इफेक्टपेक्षासुद्धा खूप जास्त मिळतो. ओके, सो त्याच्यामुळे ॲस्पिरिन ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी शो करतं, कोडिन ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी शो करतं. ओके, सो जेव्हा ॲस्पिरिनसोबत कोडिन जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे तेव्हा त्यांचा जो इफेक्ट आहे ॲनाल्जेसिक तो खूप जास्त मिळणार आहे, सिनर्जिस्टिक इफेक्ट मिळणार आहे. ओके, सो इट इज फाउंड इन कंपाऊंड जनरली ॲनाल्जेसिक टॅब्लेट्स. ॲनाल्जेसिक टॅब्लेटमध्ये जनरली कोडिन हे यूज केलं जातं अलॉंग विथ ॲस्पिरिन. ओके, मेजर ॲडव्हान्टेज बघितलं कोडिनचं, तर कोडिन जो ड्रग आहे विच इज जनरली गिवन थ्रू द ओरली. ओके, ओरल रूटने जनरली कोडिन जे आहे ते ड्रग जो आहे तो ॲडमिनिस्टर्ड केला जातो. ओके, सो अप्रूव्ड इंडिकेशन्स फॉर कोडिन दॅट इन्क्लूड्स कफ्स. Okay, though its efficacy in low dose over the counter formulations has been disputed. Okay, so generally त्याचा जो कप सेंटरवर इफेक्ट आहे तो जास्त दिसतो. ओके, लो डोसमध्ये काय आहे, दो इट्स इफिकेसी इन लो डोस ओव्हर द काउंटर फॉर्म्युलेशन्स हॅज बीन डिस्प्युटेड. ओके, सो त्याची जी इफिकेसी आहे ती जास्त दिसते आणि त्याचा जो युफोरियंट इफेक्ट असेल किंवा नशा प्रोड्यूस करायचा जो इफेक्ट आहे तो जास्त दिसतो. ओके, सो त्याच्यामुळे OTC ड्रगमधून काय आहे, कोडिन जे आहे ते OTC ड्रग जे देतात म्हणजे ओव्हर द काउंटर मेडिकलमध्ये, म्हणजे आपण ओव्हर द काउंटर ड्रग म्हणजे काय, सपोज आपण असंच मागतो सर्दीची एक गोळी द्या, तापाची एक गोळी द्या, खोकल्यासाठी एक गोळी द्या. ओके, ते जे ड्रग्स आहेत त्यांना OTC ड्रग म्हणतात की जे विदाऊट प्रिस्क्रिप्शन आपण त्यांचं सेल करू शकतो. ओके, सो अशा प्रिपरेशन्समध्ये कोडिन जे आहे ते डिस्प्यूट केलेलं आहे, स्टॉप केलेलं आहे कोडिन, कारण का कोडिनचे जे इफेक्ट्स आहेत ते युफोरियंट इफेक्ट आहेत, नशा प्रोड्यूस करणारे इफेक्ट आहेत. ओके, सो त्याच्यामुळे पेशंट जे आहे ते रिपीटेड त्याचं मिसयूज करतो. ओके, सो दॅट मिसयूज ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रिपरेशन प्रिव्हेंटेड विथ द हेल्प ऑफ डिस्प्यूट द दॅट पर्टिक्युलर मार्केटेड प्रिपरेशन ऑफ कोडिन. ओके, त्याचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे की कोडेक्स कप सिरप आहे. ओके, सो लोक काय करायची, पूर्वी कोडेक्स खूप संपायचं. ओके, का संपायचं, तर ते कप सिरप घेतल्यानंतर पेशंट जे आहे त्यांना नशा यायचा. ओके, त्यांच्यामध्ये हिप्नॉटिक सिडेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस व्हायचा, युफोरियंट इफेक्ट दिसायला लागायचा. ओके, सो त्याच्यामुळे लोक काय करायला लागले, त्याचा मिसयूज करायला लागले. ओके, सो ह्या कारणामुळे काय आहे, ते जे कोडेक्सचं जे प्रिपरेशन्स आहे कप सिरपचं ते काय केलं, बॅन केलं गेलं. ओके, किंवा मिनिमम क्वांटिटीमध्ये त्याचं प्रोडक्शन सुरू राहिलं आणि जनरली स्ट्रिक्टली ते जे कोडेक्स आहे ते प्रिस्क्रिप्शनवरच देण्याची परमिशन आहे. ओके, सो दीज आर द मेजर इफेक्ट्स ड्यू टू द दॅट ॲडिक्शन इफेक्ट. ओके, त्या कोडिनचे जे ॲडिक्शन इफेक्ट आहेत त्याच्यामुळे हे पुढचे मेजर कॉन्सिक्वेन्सेस अराईज झालेले आहेत. ओके, सो जनरली डायोरिया लाईक कंडिशन्समध्ये कोडिन यूज केला जातो, मॉडरेट टू सिव्हिअर पेन. ओके, ह्या कंडिशनमध्ये यूज केला जातो. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, कोडिन इज समटाईम्स मार्केटेड इन कॉम्बिनेशन प्रिपरेशन्स विथ पॅरासिटामॉल दॅट इज ॲसिटामायनोफेन ॲज अ कोडॅमॉल, बेस्ट नोन इन नॉर्थ अमेरिका. ओके, सो जनरली काय आहे, कोडिन जो आहे तो ॲसिटामायनोफेन जो आहे पॅरासिटामॉल याच्यासोबत जनरली यूज केला जातो ड्यू टू देअर सिनर्जिस्टिक इफेक्ट. ओके, सो त्याचा जो पायरेटिक इफेक्ट आहे, ॲनाल्जेसिक इफेक्ट जो आहे तो सिनर्जिस्टिक मिळतो, त्याच्यामुळे जनरली कोडिन विथ पॅरासिटामॉल यूज केलं जातं. त्याला कोडॅमॉल प्रिपरेशनसुद्धा म्हणतात. ओके, सो नॉर्थ अमेरिकामध्ये टायनेलॉल 3 हे एक प्रिपरेशन आहे विच इज अन कॉम्बिनेशन ऑफ कोडिन प्लस पॅरासिटामॉल. ओके, ॲस्पिरिनसुद्धा ॲस्पिरिनसोबतसुद्धा कोडिन यूज केलं जातं ॲज अन कोडॅस्प्रिन. ओके, कोडॅप्रिन और विथ आयबुप्रोफेनसुद्धा कोडिनसोबत इन कॉम्बिनेशन यूज केला जातं. ओके, सो हे कॉम्बिनेशन का केलं जातं, ड्यू टू द सिनर्जिस्टिक इफेक्ट मिळतो. ओके, सो दॅट प्रोव्हाइड अ ग्रेटर पेन रिलीफ दॅन दॅट ऑफ आयदर एजंट. ओके, एकटा तो नुसता पॅरासिटामॉल घेतला किंवा नुसता ॲस्पिरिन घेतला किंवा नुसतं कोडिन घेतलं किंवा नुसता आयबुप्रोफेन घेतला तर त्यांचा जो ॲनाल्जेसिक इफेक्ट मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त ते दोघांचा डोस एकत्र केल्यामुळे जास्त मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी आहे ती ड्रगची बॉडीमध्ये प्रोड्यूस होते, ड्रग सिनर्जी प्रोड्यूस होते. ओके, त्याच्यामुळे काय आहे, कोडिन जो आहे तो मोस्टली कॉम्बिनेशनमध्ये यूज केला जातो टू फॅसिलिटेट देअर सिनर्जिस्टिक इफेक्ट. ओके,
सो कोडीनचे यूज आपण इन शॉर्ट बघितलेले आहेत. कफमध्ये आहे विच ॲक्ट ॲज अन अँटीटसिव्ह बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर ॲनाल्जेसिक इफेक्ट आहे, डायोरियामध्ये आहे. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ कोडीन. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचं प्रिपरेशन बघूया. मार्केटेड प्रिपरेशन्स कोणते आहेत, तर कोडीन फॉस्फेट टॅबलेट BP आहे, कंपाऊंड कोडीन टॅबलेट BP आहे, APC टॅबलेट BP आहे. ओके, कोडीन लिंचर्स BPC आहे. ओके, सो ऑल दीज आर ओरली ॲडमिनिस्टर्ड प्रिपरेशन्स. ओके, सो हे कोडीनचे मार्केटेड प्रिपरेशन्स आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कोडीन. ओके, सो नॅचरल जे आहेत डेरिव्हेटिव्ज ऑफ ओपियम अल्कलॉइड्स ते इथे कंप्लीट झालेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण मॉर्फिन आणि कोडीन ॲज अन प्रोड्रग बघितलेले आहेत, इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, दोन्ही सिमिलर आहे, फक्त त्यांची एक्सटेंट ऑफ ॲक्शन डिफरंट आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला क्लास बघायचा दॅट इज सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज ऑफ ओपियम अल्कलॉइड्स. ओके, सो त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं हिरोईन और डायमॉर्फिन हायड्रोक्लोराइड ड्रग. ओके, so generally heroin was synthesized originally as a cough suppressant. Okay, so heroin जे आहे ते जनरली सिंथेसाइज केलं होतं ॲज अन कफ सप्रेसंट. ओके, कफ सप्रेस करण्या अँटीटसिव्ह म्हणून तो ॲक्ट होतो. ओके, सो इट इज मेअरली द डायॲसिटेट ऑफ मॉर्फिन अँड इज अ हायली ॲडिक्टिव्ह ॲनाल्जेसिक अँड हिप्नोटिक. ओके, सो त्याच्यासाठी सुद्धा हिरोईनसाठी सुद्धा जो ॲडिक्शनचा जो इफेक्ट आहे तो हायली दिसून येतो. ओके, सो पेशंटला तो ड्रग्ज आहे तो परत परत घेऊसा वाटतं. ओके, सो त्याच्यामुळे आपण बघितलेलं आहे की हिरोईन जो ड्रग आहे तो बॅन झालेला आहे. ओके, सो द इन्क्रीज लिपोफिलिक कॅरेक्टर्स रिझल्ट्स इन द बेटर ट्रान्सपोर्ट. ओके, सो हाय लिपोफिलिक नेचर असल्यामुळे काय होणार आहे, त्याचं ट्रान्सपोर्ट जे आहे डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं होणार आहे, फास्टली होणार आहे. आपण बघितलेलं आहे जर ड्रगचं लिपोफिलिक नेचर जास्त असेल त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते ऑब्वियसली जास्त होतं. ओके, सो त्याच्यामुळे जे काही ब्लड ब्रेन बॅरियर्स आहेत ते तो पास करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये जास्त असते. ओके, त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन थ्रू द ॲक्टिव्ह एजंट्स इज प्रॉबब्ली 6 ॲसिटेट अँड 3 ॲसिटेट ग्रुप. ओके, सो जनरली इट इज अॅन मॉर्फिन ॲसिटेट. ओके, सो त्याच्यामध्ये 6 ॲसिटेट अँड 3 ॲसिटेट ग्रुप कंटेनिंग जो काही कोडीन ड्रग आहे विच इज बिंग हायड्रोलाइज्ड बाय इस्टरेज इन द ब्रेन. ओके, सो ब्रेनमध्ये इस्टरेज एन्झाईम जे आहे त्याच्या थ्रू त्याचं मेटाबॉलिझम केलं जातं. ओके, सो डायमॉर्फिन इट इज अँड सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज ऑफ मॉर्फिन. ओके, आपण बघितलेलं आहे की ॲसिटेट मॉर्फिनला अटॅच झाल्यानंतर डायमॉर्फिन फॉर्म होतं विच इज ऑल्सो नोन ॲज हिरोईन. ओके, इन विच बोथ द हायड्रॉक्सिल ग्रुप हॅव बीन ॲसिटायलेटेड. ओके, सो मॉर्फिनमध्ये जे हायड्रॉक्सिल ग्रुप्स आहेत त्यांचं ॲसिटायलेशन होतं. ओके, आणि मग हिरोईन फॉर्म होतं. ओके, जनरली सेम इफेक्ट प्रोड्यूस करतं मॉर्फिन लाईक दॅट इज ॲनाल्जेसिया और रेस्पायरेटरी डिप्रेशन्स असेल. ओके, सो सेम इफेक्ट प्रोड्यूस करायचं काम जे आहे ते हिरोईन करतं. ओके, पण त्याचं जे रेस्पायरेटरी डिप्रेशन असेल किंवा ॲनाल्जेसिक जो इफेक्ट आहे ओके तो कमी मिळतो. ओके, कमी प्रमाणात मिळतो ॲज कम्पेअर टू मॉर्फिन. ओके, सो त्याचे जे साईड इफेक्ट्स आपण बघितले तर नौजिया आहे, वॉमिटिंग आहे, कॉन्स्टिपेशन, सिडेशन्स. ओके, सो दीज इफेक्ट्स आर प्रोड्युसेड बाय द हिरोईन. द ॲनाल्जेसिक ॲक्शन ऑफ डायमॉर्फिन इज more rapid than morphine but last for 2 to 3 hours. ओके, सो त्याची ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे ती मॉर्फिनपेक्षा फास्ट आहे पण ड्युरेशन ऑफ ॲक्शन जी आहे ती किती आहे 2 ते 3 हवर्ससाठीच आहे. ओके, सो ड्युरेशन ऑफ ॲक्शन कमी आहे मॉर्फिनपेक्षा पण त्याची ऑनसेट ऑफ ॲक्शन जी आहे ती मॉर्फिनपेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजे जर एका पेशंटने मॉर्फिन घेतलं असेल दुसऱ्या पेशंटने जर हिरोईन ड्रग घेतला असेल तर हिरोईन जो ड्रग ज्या पेशंटने घेतलेला आहे त्याच्यामध्ये ॲक्शन इफेक्ट दिसायला लवकर सुरुवात होते ॲज कम्पेअर टू मॉर्फिन. ओके, पण त्याचं जे ड्युरेशन आहे म्हणजे कमी वेळासाठीच त्याचा तो इफेक्ट शो करणार आहे बॉडीवर. पण मॉर्फिन घेतलेला जो ह्युमन बिईंग आहे त्याच्यामध्ये जास्त पिरियडसाठी त्याचे इफेक्ट मिळणार आहेत ॲज कम्पेअर टू हिरोईन. ओके, So generally heroin is very prone to cause a dependence and its use is illegal in many countries. ओके, सो भरपूर कंट्रीमध्ये काय आहे त्याचा यूज जो आहे तो बॅन केलेला आहे, इलिगल ड्रग म्हणून त्याला केलं गेलेलं आहे. ओके, ड्यू टू देअर ॲडिक्शन इफेक्ट. ओके, ड्रग डिपेंडन्स आणि ॲडिक्शन जे आहे की पेशंट जो आहे सायकोलॉजिकली असेल किंवा फिजिकली असेल तर त्या ड्रगवर डिपेंड राहण्याची कॅपॅसिटी आहे ती हिरोईनमध्ये जास्त आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्याला मेनी कंट्रीजमध्ये बॅन केलेलं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डायमॉर्फिन विच इज ऑल्सो नोन ॲज हिरोईन. ओके, सो सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज ऑफ ओपियममध्ये आपण बघितलेला आहे डायमॉर्फिन हा ड्रग. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला
पेथिडीन. ओके, सो पेथिडीन ड्रग आहे विच कम्स अंडर द सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूट. ओके, सो सिंथेसाइज्ड ॲज अन ॲट्रोपिन सबस्टिट्यूट इन 1939, इंटरॅक्ट्स विथ द ओपिओइड रिसेप्टार्स, दॅट इज म्यू रिसेप्टार सोबत इंटरॅक्शन त्याचे होते. ओके, सिमिलर टू मॉर्फिन इन मोस्ट ऑफ इट्स प्रॉपर्टीज. ओके, सो त्याचे पण जे प्रॉपर्टीज आहेत ते काय आहेत, मॉर्फिन सारखेच सिमिलर आहेत. ओके, सो ॲट्रोपिन सोबत जर त्याला यूज केलं तर इट्स ॲक्ट्स ॲज अन स्पाझमोलायटिक ड्रग. ओके, स्पाझमोलायटिक म्हणजे काय, स्पाझम रिड्यूस करायचं काम तो करतो. ओके, जर आपण इथे यूज बघितले तर ॲनाल्जेसिक आहे विच इज सबस्टिट्यूट फॉर मॉर्फिन अँड प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून सुद्धा पेथिडीन ड्रग जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो पेथिडीन दॅट इज मेपिरिडीन, सो इक्वल ॲनाल्जेसिक इफिकेसी टू मॉर्फिन अँड सम प्रॉपर्टीज लाईक ॲट्रोपिन. ओके, सो त्याची जी इफिकेसी आहे, त्याची जी पोटेन्सी आहे ती काय आहे, मॉर्फिनसारखी आहे आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कशासारख्या आहेत, ॲट्रोपिनसारख्या आहेत. ओके, मॉर्फिनसारखे कोणत्या प्रॉपर्टीज त्याच्या नाही किंवा कोणते ॲक्शन नाही आहेत तर मोर रेस्पिरेटरी डिप्रेशन, लेस हिस्टामाइन रिलीज अँड लेस कॉन्स्टिपेशन. ओके, तो काय करतो आहे, लेस कॉन्स्टिपेशन इफेक्ट प्रोड्यूस करतो आहे, रेस्पिरेटरी डिप्रेशन मोर आहे, त्याचं हिस्टामाइन रिलीज जे आहे ते लेस आहे. ओके, यूज प्रायमरली ॲज अन ॲनाल्जेसिक. ओके, जनरली मॉर्फिनला सबस्टिट्यूट म्हणून यूज केला जातो. इट शोज द मोर पोटेंट ऑर इक्वल टू पोटेंट ॲक्शन ऑफ दॅट मॉर्फिन. ओके, डोस जर इथे बघितलं तर 50 to 100 mg पर mg इंट्रावेनसली, इंट्रामस्क्युलरली और सबक्युटॅनियसली और ओरली. ओके, सो नेक्स्ट बघायचं की पेथिडीन हायड्रोक्लोराईड हे त्याचं मार्केटेड प्रिपरेशन आहे. त्याचा डोस आहे 100 mg पर 2 ml इंजेक्शन, 50 mg 50 to 100 mg टॅबलेट फॉर्ममध्ये. ओके, सो दिस इज अन पेथिडीन ड्रग. ओके, विच कम्स अंडर द सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूट. ओके, मॉर्फिनसाठी हा एक सिंथेटिक सबस्टिट्यूट आहे. ओके, की त्याचे कॅरेक्टर्स जे आहेत ते ॲट्रोपिन ड्रग सारखे आहेत. ओके, जर आपण मॉर्फिन आणि पेथिडीनमध्ये जर डिफरन्स बघायचा झाला तर ते कंपॅरिझन करूया आपण. फर्स्ट मॉर्फिन जर बघितला तर ॲब्सॉर्प्शन ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन इज अनप्रेडिक्टेबल ॲडमिनिस्टर्ड बाय सबक्युटॅनियस रूट. ओके, सो जनरली मॉर्फिन सबक्युटॅनियस रूटने ॲडमिनिस्ट्रेट केला जातो आणि त्याचं जे ॲब्सॉर्प्शन जे आहे ओरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते अनप्रेडिक्टेबल आहे, त्याच्यामुळे त्याला सबक्युटॅनियस रूटने ॲडमिनिस्ट्रेट करणं गरजेचं लागतं. ओके, पेथिडीनमध्ये बघायचं झालं तर वेल ॲब्सॉर्ब्ड ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन बिकॉज ऑफ इरिटंट नेचर, नॉट ॲडमिनिस्टर्ड बाय सबक्युटॅनियस रूट. ओके, सो जनरली ओरल ॲडमिनिस्ट्रेशनला पेथिडीन जो आहे तो सफिशियंटली वर्क करतो. ओके, मॉर्फिन तेवढ्या सफिशियंटली वर्क करत नाही. ओके, पण जनरली पेथिडीन जो आहे तो सबक्युटॅनियस रूटने ॲडमिनिस्ट्रेट केला जात नाही. ओके, सो पेथिडीन जो आहे तो ओरलने ॲडमिनिस्ट्रेट केला जातो, सबक्युटॅनियसने नाही. मॉर्फिन आहे तो सबक्युटॅनियसने ॲडमिनिस्ट्रेट केला जातो, ओरलमधून नाही. ओके, नेक्स्ट जर बघितलं तर पोटेंट ॲनाल्जेसिक अँड नार्कोटिक. ओके, पण पेथिडीन जर मॉर्फिनशी जर कंपॅरिझन केली तर लेस पोटेंट ॲनाल्जेसिक आहे. जरी तो मॉर्फिनला सबस्टिट्यूट म्हणून यूज केला गेला असला, सबस्टिट्यूट म्हणजे काय तर मॉर्फिन ऐवजी पेथिडीन यूज केला जाऊ शकतो. ओके, इट इज नथिंग बट द सबस्टिट्यूट. ओके, पण त्याची जी पोटेन्सी आहे ती मॉर्फिनपेक्षा थोडी कमी आहे इन ॲनाल्जेसिक इफेक्ट. ओके, स्पाझमोजेनिक आहे मॉर्फिन, स्पाझमोलायटिक आहे पेथिडीन. ओके, सो दोघांची जी ही स्पाझमवर जी ॲक्शन आहे ती अपोजिट आहे. ओके, मॉर्फिनचा आपण बघितला इट्स ॲक्ट्स ॲज अन स्पाझमोजेनिक. ओके, स्पाझमोजेनिक म्हणजे काय आहे तर तो स्पाझम अराईज करणार आहे. ओके, आणि स्पाझमोलायटिक म्हणजे काय, लायटिक मीन्स अपोजिट ॲक्शन टू दॅट ऑफ स्पाझम. ओके, सो स्पाझम जे आहे ते रिलीव्ह करायचं काम जे आहे ते पेथिडीन करणार आहे. ओके, नेक्स्ट जर आपण कप सेंटरवर त्यांची ॲक्शन बघितली तर मॉर्फिन डिप्रेसेस द कप सेंटर. ओके, पेथिडीन जे आहे ते तेवढ्या सफिशियंट कॉन्सन्ट्रेशनने कप सेंटरचं डिप्रेशन जे आहे ते करत नाही. नो डिप्रेस अ कप सेंटर. ओके, प्युपिलवर ॲक्शन बघितली तर मॉर्फिन विच कॉजेस द कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल. ओके, प्युपिलचं कन्स्ट्रिक्शन होतं म्हणजे काय होतं त्याची साईज जी आहे ती कमी होते. ओके, पेथिडीनचा कोणताही इफेक्ट जो आहे तो आयवर नाही आहे. ओके, प्युपिल्सवर कोणताही इफेक्ट पेथिडीन प्रोड्यूस करत नाही. ओके, नेक्स्ट डिप्रेस द रेस्पिरेशन इन न्यूबॉर्न, हेन्स नॉट युजफुल टू रिलीव्ह द लेबर पेन्स. ओके,
सो जनरली लेबर पेन्समध्ये मीन्स प्रेग्नन्सी डिलेवरी होताना लेबर पेन्स कमी करण्यासाठी मॉर्फिन दिला जात नाही, कारण का मॉर्फिनचा जो इफेक्ट आहे तो कशावर आहे, रेस्पायरेटरी सेंटर. ओके, सो न्यूबॉर्नवर डिप्रेशन इफेक्ट रेस्पायरेशनवर करतो, त्याच्यामुळे त्या इन्फंट्स फिटस जो आहे त्याची डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे जनरली डिलेवरी जी आहे प्रेग्नन्सीमध्ये त्याच्यामध्ये मॉर्फिन ॲज अॅन लेबर पेन ड्रग म्हणून यूज केला जात नाही. ओके, कंपॅरेटिव्हली लेस डिप्रेशन ऑफ रेस्पिरेशन हेन्स युजफुल इन लेबर पेन्स. ओके, पण पेथिडिन जो आहे तो लेस त्याची ॲक्शन आहे रेस्पिरेटरी डिप्रेशनची, त्याच्यामुळे तो काय आहे जनरली लेबर पेनमध्ये यूज केला जातो. ओके, सो दिस इज ॲन बेसिक डिफरन्स बिटवीन मॉर्फिन आणि पेथिडिन. ओके, ॲडवर्स इफेक्ट बघूया आपण पेथिडिनचे सिमिलर टू मॉर्फिन्स. ओके, मॉर्फिन जे आहेत नौजिया वॉमिटिंग आहे. ओके, सो सिमिलर इफेक्ट आहे. ॲट्रोपिन लाईक इफेक्ट जर आपण बघायचे झाले. ओके, सो मॉर्फिनमध्ये आपण ॲडवर्स इफेक्ट बघितलेला आहे की कॉन्स्टिपेशन आहे, नौशिया आहे, वॉमिटिंग, मिओसिस. ओके, त्याच्यानंतर हेडेक आहे किंवा लाईट हेडनेस आहे, म्हणजे डोकं हलकं वाटायला लागतं, डिझिनेस आहे, स्वेटिंग आहे. सो हे इफेक्टसुद्धा पेथिडिनचे दिसणार आहेत. ओके, ॲट्रोपिन लाईक ॲडवर्स इफेक्ट बघायचे झाले तर ड्राय माउथ आहे, ब्लड विजन आहे, टॅकिकार्डिया आहे. टॅकिकार्डिया म्हणजे काय, तर हार्ट रेट इन्क्रीज होतात. ओके, ड्राय माउथ होतं म्हणजे तिथे काय होणार आहे, सिक्रेशन जे आहे सलायवाचं ते डिक्रीज होणार आहे. ओके, ब्लड विजन. ओके, दिसायला जे अंधुक लागतं. ओके, सो दीज आर द ॲट्रोपिन लाईक इफेक्ट्स. ओके, सो जनरली कन्वर्जन्स ड्यू टू द नॉरपेथिडिन ॲक्युम्युलेशन्स. ओके, सो कन्वर्जन्स लाईक इफेक्टसुद्धा अराईज होतो ड्यू टू द नॉरपेथिडिन जो हा जो ड्रग आहे. ओके, त्याच्या ॲक्युम्युलेशन म्हणजे त्याचं क्युम्युलेशन झाल्यामुळे कन्वर्जन्ससुद्धा दिसून येतं. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे युजेस. ओके, थेरापॅटिक युजेस ऑफ पेथिडिन. इट्स ॲक्ट्स ॲज अन ॲनाल्जेसिक ॲज अ सबस्टिट्यूट ऑफ मॉर्फिन. ओके, फर्स्ट त्याचा यूज आहे इट्स ॲक्ट्स ॲज अन ॲनाल्जेसिक अँड जनरली मॉर्फिनला सबस्टिट्यूट म्हणून यूज केला होता फॉर ॲनाल्जेसिक इफेक्ट. ओके, नेक्स्ट इट इज यूज्ड ॲज अन प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन्स. ओके, प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज केला जातं ॲज ॲनाल्जेसिक ड्युरिंग द लेबर पेन. ओके, लेबर पेनमध्ये ॲनाल्जेसिक म्हणून यूज केला जातो. हे डिफरन्समध्ये आपण बघितलेलं आहे की फिटलच्या रेस्पिरेटरी सेंटरवर त्याचे लेस इफेक्ट असतात. ओके, डोस जर बघायचा झाला पेथिडिनचा तर 50 to 100 mg इंट्रामस्क्युलर और सबक्युटेनियस. ओरली जर घ्यायचं झालं तर 50 to 100 mg पर टॅबलेट. ओके, नेक्स्ट आपल्याला क्लास बघायचा आहे दॅट इज बेन्झोमॉर्फन्स. ओके, विच कम्स अंडर द सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूट. ओके, सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूटमध्ये आपण फर्स्ट बघितलेलं आहे पेथिडिन. ओके, सेकंड आपल्याला बघायचं आहे बेन्झोमॉर्फन्स. ओके, सो बेन्झोमॉर्फन्समध्ये पेंटाझोसिन लाईक ड्रग येतात. ओके, सो कॅपा अगोनिस्ट विथ वीक MU दॅट इज म्यू अँटागोनिस्ट ॲक्टिव्हिटी. ओके, सो कापा रिसेप्टार जो आहे त्याच्यावर तो अगोनिस्ट ॲक्शन शो करतो पेंटाझोसिन आणि म्यू रिसेप्टार जो आहे त्याच्यावर तो अँटागोनिस्टिक ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करतो. ओके, सो थ्रू कॅपा रिसेप्टार जो आहे त्याच्यावर ॲक्शन करून तो त्याची ॲनाल्जेसिक इफेक्ट आहे तो प्रोड्यूस करणार आहे बेन्झोमॉर्फन्स. ओके, यूज्ड ओरली और पॅरेंटरली. ओके, ओरलीसुद्धा त्याचे यूज होतो किंवा पॅरेंटरलीसुद्धा प्रिपरेशन्स आहेत. जनरली इफेक्ट्स आर सिमिलर टू मॉर्फिन बट सम ॲनाल्जेसिक इफेक्ट्स आर ड्यू टू कॅपा रिसेप्टार्स. ओके, सो मॉर्फिनसारखे सिमिलर इफेक्ट आहेत विच इज जनरली ड्यू टू द कॅपा रिसेप्टार्स. हाय डोस कॉजेस इन्क्रीज इन हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर्स. वॉमिटिंग इज लेस कॉमन दॅन विथ मॉर्फिन. ओके, मॉर्फिनच्या साईड इफेक्ट्समध्ये बघितलेलं आहे की वॉमिटिंग हा एक इफेक्ट दिसतो. ओके, पण पेंटाझोसिन किंवा बेन्झोमॉर्फन्समध्ये आपण बघितलं तर वॉमिटिंग जे आहे ते लेस दिसून येतं. पेशंट रिसिविंग ओपिओइड्स मे एक्सपिरियन्स अब्स्टिनन्स सिंड्रोम विच व्हेन गिवन द पेंटाझोसिन. ओके, सो पेंटाझोसिन जेव्हा ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. ओके, so generally patient which receives the opioids that like the benzomorphins they experience the abstinence syndromes. okay, abstinence syndrome म्हणजे काय तर absence म्हणजे त्यांना थोड्या वेळासाठी असं काय चाललं आहे असं हे त्यांना कळत नाही. ओके, so used as an analgesic in those with drug abuse property. ओके, सो जनरली ॲनाल्जेसिक
ड्रग यूज केला जातो की अशा ड्रग्समध्ये, अशा कंडिशनमध्ये की ड्रग ॲब्यूज लाईक कंडिशन असेल त्या कंडिशनमध्ये बेन्झोमॉर्फाइन ॲज अन ॲनाल्जेसिक म्हणून यूज केला जातो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूट. ओके, सो आपण बघितलेलं आहे नॅचरल ओपियम अल्कलॉइड्स बघितलेले आहेत, सेमी सिंथेटिक बघितलेले आहेत आणि आता लास्टली आपण सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूटसुद्धा डिस्कस केलेले आहेत. ओके, सो इथे आपला नार्कोटिक ॲनाल्जेसिक हा चॅप्टर संपलेला आहे. ओके, आय थिंक तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित कळला असेल, आजचं लेक्चर व्यवस्थित कळलं असेल. ओके, कोणाला जर ह्या चॅप्टरमधला कोणता पार्ट समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. कोणता पार्ट रिपीट हवा असेल तरीसुद्धा सांगा. ओके, मी नक्की तो एक्सप्लेन करेन. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर मॉर्फिन आणि कोडीन ह्याच्यावर मेजरली क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ओके, डिफरन्स विचारलेले गेलेले आहेत, कारण का जर आपण ॲक्शन्स बघितल्या त्यांच्या तर त्या सेम आहेत. ओके, सो त्याच्यामुळे त्याच्यामधले डिफरन्स विचारू शकतात. मॉर्फिन आणि कोडीन असेल किंवा मॉर्फिन आणि पेथिडीन असेल. ओके, सो अशा डिफरन्सवर सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. मॉर्फिनच्या ॲक्शन्सवर सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, त्याच्या क्लासिफिकेशनवर क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर डेफिनेशनवर हमखास क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, सो त्याचे जे डोसेस आहेत, प्रिपरेशन्स आणि डोसेस ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर मॉर्फिन जर आपण बघितलं त्याचा जो अँटागोनिझम म्हणजे त्याचे जे पॉयझनिंग जी कंडिशन आहे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, सो त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, सो इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. ओके, सो हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. थँक्यू फॉर लिसनिंग मी. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.